नमस्कार मित्रांनो, मी मुकेश देशमुख, स्वामी विवेकानंद अकॅडमी संचालक, दिग्रस, जिल्हा यवतमाळ. आपण या भागामध्ये भारतीय राज्यव्यवस्था याच्यातील माहिती पाहणार आहोत. त्याच्यातलं जे प्रकरण घेणार आहे राष्ट्रपती भाग 5 मधलं. याच्यात सर्वांना 100% मार्क भेटतील. तुम्ही स्पर्धा परीक्षेतला गट ब, गट क, गट अ, सरळ सेवा, पोलीस भरती, ग्रामसेवक, आरोग्यसेवक सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त आहे. याच्यातला आपल्याला भाग 5 पाहायचा आहे. हे भाग 5 भारतीय राज्यघटनेचा भाग 5. पहिले भाग आपल्याला हे, नंतर भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 याबद्दल माहिती पाहायची. भाग 1 कलम किती येईल आपला 1 ते 4 याबद्दल संपूर्ण माहिती एक व्हिडिओ अपलोड होईल आपला. नंतर भाग 2 कलम 5 ते 11 भारतीय नागरिकत्व, भारत हा राज्याचा संघ. भाग 1 कलम 1 ते 4. भाग 2 5 ते 11 भारतीय नागरिक कोण असेल. भाग 3 त्या 12 ते 35 आपल्याला हे मूलभूत अधिकार, त्या नागरिकांचे मूलभूत अधिकार कोणते असतील. आणि भाग 4 हे 36 ते 51 हे मार्गदर्शक तत्व आहे. आणि भाग 4 हे मूलभूत कर्तव्याचा समावेश केल्यानंतर भाग 51 याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे. नंतर 51 झाल्यानंतर कलम, हे जी कलम येईल आपली 52, कलम 52 याच्यावर जास्तीत जास्त सरळ सेवा, पोलीस भरती, ग्रामसेवक, आरोग्यसेवक कोणतेही स्पर्धा परीक्षेला जा, याच्यावर प्रश्न विचारले जातात. व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या. आणि भाग 5 कलम 52 भारताला एक राष्ट्रपती असेल. भारताला काय असेल? राष्ट्रपती. राष्ट्रपती म्हणजे देशाचा सर्वोच्च सरसेनापती, देशाचा प्रथम नागरिक, देशाचा घटनात्मक प्रमुख, देशाची एकता अखंडता याचं प्रतीक आणि देशाचा प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपती कार्य करतो. भारत राज्याचा प्रमुख म्हणलं तर तो राष्ट्रपती असतो. भारत राज्याचा प्रमुख म्हणलं तर राष्ट्रपती असतो. भारत सरकारचा प्रमुख विचारला तर पंतप्रधान. भारताचा सर्वोच्च सरसेनापती राष्ट्रपती, भारताचा प्रथम नागरिक राष्ट्रपती, देशाची एकता अखंडता याचं प्रतीक राष्ट्रपती, तिन्ही देशाचा जो काही प्रमुख असतो ते राष्ट्रपती, भारत राज्याचा प्रमुख राष्ट्रपती. आणि याच्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे भारत राज्याचा प्रमुख विचारला तर राष्ट्रपती सांगायचं. भारत सरकारचा प्रमुख विचारला तर पंतप्रधान राहील. भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 कलम 52 भारताला एक राष्ट्रपती असेल. राष्ट्रपती पद हे इंग्लंडचा राजा, जो काही इंग्लंडचा जो राजा होता, इंग्लंडचा राजा आणि फ्रान्सचा जो काही राष्ट्राध्यक्ष होता, फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष याच्यावर भारतातलं राष्ट्रपती पद हे आधारलेलं आहे. आपल्या नंतरचा प्रश्न की राष्ट्रपती पद हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर आधारलेलं आहे? राष्ट्रपती पद हे इंग्लंडचा राजा, जो काही इंग्लंडचा राजा होता, इंग्लंडचा राजा व फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष याच्यावर भारतातलं राष्ट्रपती पद हे आधारलेलं आहे. राष्ट्रपती पद हे याच्यावर आधारलेलं आहे. इंग्लंडचा राजा व फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष याच्यावर भारतातलं राष्ट्रपती पद आधारलेलं आहे. नंतर भारताच्या राष्ट्रपतीची कलम 63 जो आहे, कलम 63 जो काही कलम 53 म्हणजे 52 नुसार भारताला एक राष्ट्रपती असेल. 52 नुसार भारताला काय असेल? राष्ट्रपती असेल. हे कलम 52. 53 नुसार तो देशाचा सर्वोच्च सरसेनापती असेल. देशाचा सर्वोच्च सरसेनापती, देशाचा प्रथम नागरिक. 54 नुसार काय केलं जाईल? राष्ट्रपतीची निवडणूक. हे राष्ट्रपतीची निवडणूक केली जाते. कलम 54 नुसार राष्ट्रपतीची काय केली जाते? निवडणूक. आणि कलम 55 नुसार राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत आहे. राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत किती नुसार आहे? 55. 56 नुसार त्यांचा आहे. 56 नुसार त्या राष्ट्रपतीचा कार्यकाल. राष्ट्रपतीचा कार्यकाल 57 नुसार तो पुनर्निवडीसाठी पात्र असतो. आणि 58 मध्ये त्याला सांगितलेले आहे की पात्रता. या गोष्टीचा आपल्याला या तासिकेमध्ये अभ्यास करायचा. 58 नुसार त्यांच्या पात्रता. तर आता आपल्याला राष्ट्रपती होण्यासाठी कोणत्या पात्रता आहे पाहायचं. राष्ट्रपती होण्यासाठी कोणत्या पात्रता आहेत? राष्ट्रपती, आता जर भारताचा राष्ट्रपती होणारा व्यक्ती आहे तर यांच्यासाठी कोणत्या पात्रता आहेत? पात्रता क्रमांक 1, तो भारताचा नागरिक असावा. मूळ रहिवासी हा 8 नाही. अमेरिकेचा जर राष्ट्राध्यक्ष व्हायचा असेल तर त्या देशातला जो काही मूळ रहिवासी आहे त्याची 8 आहे, परंतु भारतामध्ये भारताचा नागरिक असावा. नंबर 2 ला त्याचे वय 35 वर्ष पूर्ण असावे. नंबर 3 ला तो लोकसभेस निवडून येण्यास पात्र असावा. काय असावा? पात्र असावा.
आणि नंबर 4 ला 50 सदस्यांचा पाठिंबा लागतो जो त्यांच्यात मतदान करतात आणि 50 सदस्यांचं काय राहील अनुमोदन पत्रक असेल आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये 15,000 रुपये अनामत रक्कम भरावी लागेल. किती 15,000 रुपये. असा कोणताही भारतीय नागरिक राष्ट्रपतीची निवडणूक लढू शकतो. पात्रता काय भारताचा नागरिक असावा, वय वर्ष त्याचा 35 पूर्ण असावे, लोकसभेस निवडून येण्यास पात्र असावा, कोणत्या सदनाचा सदस्य नसते पण लोकसभेस निवडून येण्यास पात्र असावा या दर्जाचा असावा, 50 सदस्यांचा पाठिंबा जे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत जे सदस्य मतदान करणार आहेत अशा 50 सदस्यांचा पाठिंबा असावा आणि 50 सदस्यांचा अनुमोदन पत्रक असावे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये 15,000 रुपये अनामत रक्कम भरावी लागते. हे कलम 58 नुसार भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 कलम 58 मध्ये हे राष्ट्रपतीच्या पात्रता दिलेली आहे. कलम 58 म्हटलं की तुम्हाला हे राष्ट्रपतीच्या पात्रता आठवलं पाहिजे. नंतर 52 म्हटलं 52 की आपल्याला तुम्ही कुठे रस्त्याने चालले कोणाच्या आकडे गाडीचा नंबर 5258 दिसला. 52 मध्ये भारताचे काय दिसले राष्ट्रपती, तो देशाचा प्रथम नागरिक, देशाचा सर्वोच्च सेनापती असं सर्व आठवलं पाहिजे. 58 नुसार त्याच्या पात्रता हे पात्रता. नंतर 53 नुसार तो देशाचा सर्वोच्च सेनापती आणि 54 नुसार राष्ट्रपतीची काय आहे आपली निवडणूक. राष्ट्रपतीची कलम 54 नुसार राष्ट्रपतीची निवडणूक केली जाते पण राष्ट्रपतीची निवडणूक ही अप्रत्यक्षरित्या केली जाते एकल संक्रमणीय पद्धतीने. म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सर्वसामान्य माणसाचा सहभाग नसतो. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत देशातले जे आपले राज्यसभा, लोकसभा आणि घटक राज्याच्या विधानसभा या सदस्यांचा निर्वाचित सदस्यांचा समावेश हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत राहतो. राष्ट्रपतीची निवडणूक ही अप्रत्यक्षरित्या होते आणि राष्ट्रपतीची निवडणूक ही एकल संक्रमणीयरित्या अप्रत्यक्षरित्या केल्या जाते. एकल संक्रमणीय पद्धतीने राष्ट्रपतीची निवडणूक केल्या जाते. लोकसभा, राज्यसभा, घटक राज्याच्या विधानसभा, केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निर्वाचित सदस्यांचा राष्ट्रपतीच्या निवडणुकीत समावेश होतो. ज्या दिवशी राष्ट्रपतीची निवड झाली, ज्या दिवशी राष्ट्रपतीने आपल्या पदाची शपथ ग्रहण केली, राष्ट्रपतीला शपथ हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात. राष्ट्रपतीला पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाते आणि पद आणि गोपनीयतेची शपथ सुद्धा राष्ट्रपतीला दिली जाते. पद आणि गोपनीयतेची शपथ राष्ट्रपतीला कलम 60 कलम जी 60 आहे 60 नुसार राष्ट्रपतीला काय दिले जाते शपथ. हे 60 नुसार शपथ दिली जाते पण राष्ट्रपतीला शपथ ही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशाद्वारे दिली जाते. आणि ज्या दिवशी राष्ट्रपतीने शपथ ग्रहण केली त्या दिवसापासून राष्ट्रपतीचा कार्यकाल हा 5 वर्षाचा गणला जातो. की ज्या दिवशी राष्ट्रपतीला शपथ दिली तर शपथ देणारा व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपतीला शपथ देतात. कलम 60 नुसार भाग 5 कलम 60 नुसार राष्ट्रपतीला शपथ दिली जाते आणि शपथ दिल्यानंतर ज्या दिवशी शपथ दिली त्या दिवसापासून राष्ट्रपतीचा कार्यकाल हे काउंट केला जातो, मोजला जातो, म्हणजे गणना केल्या जाते. कार्यकाल राष्ट्रपतीचा कार्यकाल कलम 56 नुसार हे 5 वर्षाचा असतो. मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती उपराष्ट्रपतीकडे देऊ शकतात. जो काही राष्ट्रपतीला राजीनामा द्यायचा असेल तर मुदतपूर्व तो उपराष्ट्रपतीकडे दिला जाऊ शकतो. म्हणजे दिला जात आहे देता येतो. म्हणजे उपराष्ट्रपतीला राजीनामा द्यायचा झाल्यास ते राष्ट्रपतीला राजीनामा द्यायचा झाल्यास उपराष्ट्रपतीकडे देतात, उपराष्ट्रपती सुद्धा राष्ट्रपतीकडे देतात. कलम पावर भारताला राष्ट्रपती असेल, 53 नुसार तो देशाचा सर्वोच्च सरसेनापती असेल, 54 नुसार त्यांची निवडणूक केल्या जाईल. अप्रत्यक्षरित्या पद्धत त्याच्या निवडणुकीच्या पद्धत राहतात, एकल संक्रमणीय पद्धतीने केल्या जाते. निर्वाचन गणाद्वारे एक निर्वाचन गण राहते त्याच्याद्वारे राष्ट्रपतीची निवड होते आणि 56 नुसार त्यांचा कार्यकाल आहे. राष्ट्रपतीचा कार्यकाल ज्या दिवशी शपथ ग्रहण केली त्या दिवसापासून 5 वर्षाचा. 57 निवडीसाठी पुनर्निवडीसाठी राष्ट्रपती पात्र असतो. म्हणजे जो काही राष्ट्रपती आहे जर त्याला पुन्हा राष्ट्रपतीची निवडणूक लढवायची असेल तर पुनर्निवडीसाठी किती वेळा तो पात्र राहतो. कलम 57 नुसार 58 नुसार राष्ट्रपतीच्या पात्रता सांगितलेली आहे आणि 59 सांगते कलम 59 नुसार राष्ट्रपतीला कोणत्या सदनाचा सदस्य राहता येत नाही. अटी व शर्ती कलम 59 नुसार राष्ट्रपतीला कोणत्या अटी आणि कोणत्या शर्ती आहे. म्हणजे राष्ट्रपती हा कोणत्याही सदनाचा सदस्य नसतो. म्हणजे उदाहरणार्थ खासदार किंवा आमदार म्हणून त्याला कार्य करता येत नाही. असं जर एखादा खासदार आमदार देशाचा राष्ट्रपती झाला तर ज्या दिवशी त्यांनी शपथ ग्रहण केली त्या दिवसापासून ते आमदार किंवा खासदारकीचं पद हे रिक्त समजल्या जाते. हे कलम 59 नुसार एक राष्ट्रपतीला सेवा आणि शर्ती आणि 60 नुसार राष्ट्रपतीला दिले जाते शपथ. हे आपण 10 कलमाचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. वारंवार रोज रिवाइज करा, पेपरला जा आणि याच्यानंतरचा भाग 2 मध्ये आपला हा राष्ट्रपती भाग 1 भाग 2 मधील पुढील कलमा आणि पुढील राष्ट्रपतीविषयी सविस्तर माहिती दिली जाईल. धन्यवाद. जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा जरूर आणि जास्तीत जास्त शेअर करा.